आणि केंद्रीय मंत्री अमित शहांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया। साहेबांनी जी देशाची सेवा केली त्याच्यामध्ये माननीय पवार साहेबांना त्यांनी पद्मविभूषणाचे कौतुक करून 20 डझन हा शब्द भारतीय जनता पक्षाचा आहे। त्यांनी 12 डर्टी डझन नावाची एक सिरीज चालवली होती भ्रष्टाचाराची। आज ते डर्टी डझन जे तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवलेले आहेत ते डर्टी डझनचे सगळे डर्टी डझन ज्याचा आरोप मी नाही केलेला भारतीय जनता पक्षाने केलेला आहे त्या नेत्यांवर, ते नेते आज जे सरकार आज महाराष्ट्रात आहे ज्याचे नेते अमित शहाजी आहेत त्या सरकारमध्ये मंत्री आहेत। त्याच्यामुळे नक्की भ्रष्टाचारी कोण किंवा काय हे अमित शहाजींनीच देशाला सांगावं आणि ज्यांच्यावर अमित शहाजींनी आजपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यातले 90% लोक आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री तरी आहेत किंवा पदाधिकारी आहेत। आता आधी आमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेले अशोक चव्हाणचे तुम्ही जर फ्रेम बघितली तर त्या फ्रेममध्ये अमित शहांच्या मागे कोण बसलं होतं? अशोक चव्हाणजी। आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।